आबा कसा आहेस? मी मस्त आहे आबा, तुम्ही कसे आहात? मी उत्तम. दादू कसा आहेस तू? मी मस्त आहे चिकू, तू कशी आहेस? मस्त. एक मिनिट थांब, तुझं पण पाया पडतो. हो पड. अरे अजय कसा आहेस? मस्त. हाय वेनी. हाय इंद्रा भाऊजी. वेलकम बॅक इंद्रा. हाय विक्रांत. दादा, आता सगळ्यांना हाय हॅलो झालं असेल ना, तर मला सांग माझे गिफ्ट्स कुठे आहेत, पटकन सांग. ते चिकू थांब आधी त्याला घरात तर येऊ दे. चल बाळ घरात चल. ठीक आहे चल. चल मग कसं चाललंय ब्लॉगिंग वगैरे? खूप भारी. हा जर का असंच तापट राहिला त्याला सांभाळून कोण घेणार? मी आहे ना. अरे बबल्या, तुला तर माहितीये ना, राणी असली की सगळं होतंय. अरे नानालाच न्यायचंय ना, मी नेते की तुझ्या नानाला. खरं? हा मग माझी काय हरकत नाही. नाना मला दरवर्षी न्यायचं रामलीलेला, पण आता तीच तिथं नसणार म्हणून मी पण येत नव्हतो. पण आता तू त्यांना न्यायला तयार झालीस म्हणून मी पण तयार आहे. अरे मग विषयच संपला. कुठे आहेत नाना? नाना, ओ नाना. हळू सांभाळ. हा सावकाश. ते सांभाळ. सांभाळ. त्याचं काय ऐकू नको, त्याला घेऊन जा बरोबर. माझी अवस्था काय ते बघतेस ना. गेल्या वर्षी माझा पाय गेलाय, या वर्षी मला पूजेला काही येता येणार नाही. इथूनच मी देवाला नमस्कार करतो. हाय का आता? अहो नाना, मागच्या वर्षी यो होता का रामलीलेत? या वर्षी लक्ष्मणाचा पाठ करतोय. आता आपलं पोरग स्टेजवर काम करतंय तर आपण नको का त्याच्यासाठी टाळ्या वाजवायला? हा राणी, तुला माझ्यापासून कसा त्रास कसला नाना? आणि तुम्हाला माहित आहे ना, मी नेतच नाही तुम्हाला. ते प्रभू श्रीराम बोलवतायत, मग त्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे की नाही? तुम्ही कशाला टेन्शन घेताय? तुम्ही इकडे या. हा हळू सावकाश बसायत. मी आलेच तुमची न्यायची सोय करून. हा चल रे बाबल्या चल. लेट्स गो. 1 2 3. दादा भरव आता. मला माहित होत आहे, तुला कितीही सांगितले तरी तू हे उपवास धरणारच आहेस. खरं सांगू का इंद्रा, आत्ता माझी काहीच खायची इच्छा नाही. तुला पाहिलं आणि माझं पोट भरलं. हो, हा झाला इमोशनल मुद्दा, पण प्रॅक्टिकली तू अन्न खाल्ल्याशिवाय तुझं पोट भरणार नाहीये इंद्रा. सो तुला हे सगळं संपवावं लागणारच आहे. अरे माझं खरंच पोट भरलं आता. नाही नाही, मी काही ऐकणार नाहीये. तुला हे पूर्ण संपवायचं आहे. हो हो इंद्रा, थोडं प्रेम आबांसाठी पण ठेव. आबांनाही बरं वाटेल त्यांना भरवलंच तर, नाही का आबा? अरे इंद्रा भाऊजी बिझी असतील तर तू भरव ना आबांना. तूही मुलासारखाच आहेस त्यांना. ऑफकोर्स. अजित पटकन ताट आणायला सांगा. नाही नको, थँक्यू थँक्यू. माझा सकाळी नाश्ता झालाय. बरं, आपल्याला लगेच कंपनीत जावं लागेल. कंपनीत कामगार वाट बघत असतील. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण राम जन्मोत्सव साजरा करतोय कंपनीत. बाबा कशाला हे सगळं? अशाने आपल्या कंपनीचे प्रॉफिट्स कसे ग्रो होणार? किती वेळ वाया जाईल या सगळ्यात. आबा खरं सांगू, मला असं वाटतं तुम्ही वर्कर्सना अननेसेसरीली लाडवून ठेवलंय. हे लाड नाहीत, उतराई आहे. हेच वर्कर आपल्यासाठी काम करतात ना, मग एक दिवस त्यांच्या आनंदासाठी, त्यांच्या आस्थेसाठी हे करावं लागतं. अहो पण मग आपण त्यांना त्याचं पे करतोय ना. आय थिंक दॅट्स इनफ. आबा एक सेकंड, मी समजवतो. हे बघ इंद्रा, कसं आहे, US मध्ये आणि इथे हाच मोठा फरक आहे. कामगारांना जर का खुश ठेवायचं असेल ना, तर त्यांच्यासाठी हे सगळं करावं लागतं. आणि आपले आबासाहेब हे सगळं करतात म्हणून सगळे कामगार त्यांच्यावर प्रेम करतात. नाही विक्रांत, मला असं वाटतं कंपनी ही फक्त पैसे कमवण्यासाठी असते.
प्रेम मिळवण्यासाठी नाही. प्रत्येक गोष्ट पैशात मोजत जाऊ नकोस. भावनेलाही महत्व असतं. इतक्या वर्षांनी आलायस, कामगारांना स्टाफला तुला बघायचंय, तुला भेटायचंय आणि आजची आरती तुझ्या हस्ते करायची. आरती वगैरे आई, आरती वगैरे प्लीज मला एक मिनिट इंद्रा, आरतीचं मीच सांगितलंय. माझीच इच्छा आहे की यापुढे सगळं तुझ्या हस्ते व्हावं. प्लीज माझ्यासाठी चल. ठीक आहे, पण एका अटीवर. तुला आधी हे सगळं संपवावं लागेल. नाही नाही नाही, ऐक, काय मी ऐकणार नाहीये. हे तुला संपवावं लागेलच. दादा राहिलेला मी भरवते, तू जा पटकन चेंज कर, उठ जा. मला ती मी आणलेलं कुर्ता द्या त्याला, तो घालेल. कुर्ता? एक मिनिट, मी कुर्ता वगैरे काही घालणार नाहीये. आपण ऑफिसला चाललोय, मी फॉर्मल्स घालणार आहे. आपण शिस्त पाळायची नाही, मग कामगारांकडनं काय एक्सपेक्टेशन्स ठेवायच्या? मला ती हो, मी त्याचा कुर्ता सोबत ठेवते. आले मी कुर्ता घेऊन. मालती, तू थांब, तू शांत जेव, मी घेऊन येते कुर्ता. अहो मी असू दे. राणीताई, कसं आणायचं आपण नानांना? अरे थांब की, मला जरी विचार तर करू दे. चल तू आतून सांभाळून जा. बबल्या, तर तू इथं काय करतोय? तिकडे कार्यक्रम चालू होईल की. अरे बापरे, अक्षय जा तू घेऊन याला. हळू. हा आणतील ना नानांना? हा बाबा, आणते मी नानांना. जा. सॉरी, मी तुमची हातगाडी घेऊन जाते, पण चोरली नाही. हा, रामनवमीचा उत्सव झाला की परत आणून देते. जय सीताराम. दादा, आबासाहेब नाही आले अजून? गजाला माहित. ते इंद्रजी साहेब पण येणार आहेत ना? ते पण गजालाच माहिती. ती गजा आता कुठे येईलच की एवढ्यात. ते बघ आला गजा.